नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून. बीडमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते आव्हाडांविरोधात आक्रमक, तर मुंडेंना बदनाम करण्यासाठी कालच्या मोर्चाचं आयोजन, तर कालच्या मोर्चासाठी मुंबईतून पैसे आल्याचाही आरोप. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांविरोधात गुन्हा दाखल. जितेंद्र आव्हाड यांचे कथित व्हॉट्सअप चॅट दाखवल्यानं 4 जणांवर गुन्हा. बीड मोर्चा संबंधित व्हायरल चॅट प्रकरणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. व्हायरल चॅट आव्हाडांचे असल्याचा दावा. शिवीगाळ करत मला धमकी, तर आमदाराला धमकी दिली जाते. भीतीच उरलेली नाही, अजून माज उतरलेला नाही. धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आरोपींच्या संपर्कात असलेल्या तिघांची चौकशी सुरू. आतापर्यंत 100हून जास्त लोकांची चौकशी. परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर ग्रामीण भागामध्ये पोलीस ठाण्यात आता आणखी 3 जणांवर गुन्हा दाखल. माणिकफड आणि बाळू सुनावणेवर गुन्हा. 4 जानेवारीला परभणीमध्ये मूक मोर्चाचं आयोजन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा. सर्वपक्ष नेते या मोर्चात सहभागी होणार. कल्याण अत्याचार प्रकरण, आता आरोपी विशाल गवळी विरोधात नागरिकही आक्रमक. विशाल गवळीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फास लावून अनोखं आंदोलन. धाराशिवच्या जवळ गावातील सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट, तर न्याय मिळवण्यासाठी आता सरपंच निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या जवळगा येथील सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांचा 4 पथकाच्या माध्यमातून शोध सुरू. तुळजापूर पोलिसात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याच्या कलमाखाली तपास सुरू. मुंबईच्या चेंबूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचं आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन. चेंबूर नाका चौकात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद राहणार. बीड हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान बंद. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, तर गेल्या काही दिवसातच नदीतील पाण्याच्या प्रदूषणात वाढ. मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केला. तर छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड इथल्या आठवडे बाजारातील घटना. बी बियाणे खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. नागपूरच्या संत्र्यांना यंदा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. बाजारात संत्र्यांची आवक वाढली, मात्र भाव हे गडगडले. लातूरच्या बुधोडामध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीनला आग, तर 180 कट्टे सोयाबीन यामध्ये जळून खाक. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. केवायसी पूर्ण नसल्यामुळे गेल्या वर्षीच्या दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित. धाराशिव जिल्ह्यातील 6374 शेतकरी अनुदानापासून वंचित. ऊस उत्पादक शेतकरी पहिला हप्ता मिळवण्याच्या प्रतीक्षेतच. किमान 500 रुपये तरी पहिला हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा. पवार गटाचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांची मागणी. वाशिमच्या ग्रामीण भागातील पाणंद या रस्त्याची दुरावस्था. शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांची अडचण. उत्पन्नावर मोठा परिणाम. हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानं केलेल्या गोळीबारात जखमी मेहुण्याचा मृत्यू, तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची माहिती. घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं केला होता गोळीबार. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य जोडणार. इचलकरंजी शहरातील कापड व्यापाराची फसवणूक, तर 2,37,25,000 रुपयांची फसवणूक. गावभाग पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तर पेंगॉंग सरोवराच्या किनाऱ्यावर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा. भारतीय सैन्याकडून 14,300 फूट उंचीवर पुतळ्याची उभारणी. छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट, तर मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरची मैत्रीण अर्पिता वाडकर हिला गुन्हे शाखेकडून मुंबईमधून अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. जळगावच्या कासुद्यातील मधुकर ठाकुरांकडून सायकलवारी करत स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात जनजागृती, तर लाऊडस्पीकरच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढावचा संदेश. नागपूरमध्ये छातीवर वार करून ऑटो रिक्षा फेकून देत हत्या केल्याची घटना उघड. धांतोली पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू.
साताऱ्याच्या वाईमध्ये गुन्हे शाखेकडून सापळा रचत सराईत आरोपीला अटक, तर आरोपी कुणाल सकटे याच्याकडून देशी पिस्तुलीसह 2 जिवंत काडतुसं जप्त. शिवाजीराव आढळराव पाटलांकडून राजगुरुनगरमधील हत्याकांडातील पीडित कुटुंबियांची भेट, तर आढळराव पाटलांकडून पीडित कुटुंबाला 5 लाखांची आर्थिक मदत. महाराष्ट्रातील 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, प्लॅटफॉर्म गर्दी टाळण्यासाठी तात्पुरता मध्य रेल्वेचा निर्णय. आजपासून ते 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट्स विक्री बंद राहणार. पंढरपूरमध्ये सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी, तर नववर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सलग सुट्ट्या आणि विकेंड्समुळे साईनगरी हाऊसफुल, तर नवीन वर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी, नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक इथे दाखल. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची नाशिकमध्ये सुद्धा गर्दी, तर शहरातील पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं भाविकांनी गजबजली. कोकणातही पर्यटकांची गर्दी, खाडीतील बोट सफारीला सुद्धा पर्यटकांचा चांगला प्रतिसाद, कांदळवन सफारी पर्यटकांचे आकर्षण ठरलीय. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी, वेण्णा लेक या ठिकाणी पर्यटकांचं नौका विहार, तर जवळच्याच मैदानावर घोडेसवारीला सुद्धा पसंती. अतिवृष्टीवर मात करत सांगलीच्या पलूस तालुक्यातील नागाठाणे या ठिकाणी निवृत्त सैनिक शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग वाचवली. काळ्या द्राक्षाला किलोला 137 रुपयांचा सरासरी भाव मिळणार, तर 2.25 एकरात 13 टन द्राक्ष उत्पादनाचा अंदाज. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस ऍक्शन मोडवर, मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या 70 जणांवर गुन्हा दाखल. दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क आता धूळमुक्त होणार, तर धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी मैदानावर रेती मिश्रित माती टाकण्यात येणार. मैदानाच्या सभोवतालच्या भागामध्ये पाईपनं पाणी मारण्याचेही निर्देश. वडाळ्यातील पुरंदेर या मैदानाला वाचवण्यासाठी मनसेची स्वाक्षरी मोहीम, तर क्लबचा प्रस्ताव रद्द करण्याची मनसैनिकांची मागणी. मुळशीतील कोंढाळवणे ते चिंचवड दरम्यान रस्त्याची दुरावस्था, नागरिकांची मात्र तारांबळ, लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील भोर आगारातील अनियमित बस सेवेमुळे आता प्रवासी त्रस्त, महामंडळाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, ठोस उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. लातूर जिल्ह्याच्या परभणी मार्गावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात, वडवळ गावामध्ये 40 फुटांचा रस्ता होणार, महामार्गाच्या कामाला नागरिकांचा विरोध. मुंबई नाशिक महामार्गाच्या जुन्या कसारा घाटात मोठी वाहतूक कोंडी, जुन्या कसारा घाटामध्ये अवजड वाहनं बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी. मुंबईच्या मड कोळीवाड्यातील तिसाई बोटीचा अपघात, मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, जीवितहानी नाही.